हॅलो साहेब. अहो नाही हो साहेब. अहो मी मी त्याला चांगलं ओळखतो साहेब. अहो पाहुणाच आहे आमचा. नाही नाही साहेब. साहेब हे बघा तुम्ही चौकशी करा मला सांगा. होय साहेब ठेवतो फोन. पण साहेब जरा जातीनं लक्ष घाला का या प्रकरणात. होय अहो घरचा मॅटर आहे शेवटी. ठीक आहे साहेब. ठेवतो. हां मामा आता राणाजींना पोलिसांनी पकडून नेलंय आणि वर पोलीस म्हणतात की राणाजी पळून गेले. होय आलता मला सूरजरावांचा फोन. राणा दादाला काय बी करून वाचवायला पाहिजे हो. तर अरे म्हणून तर मी वरच्या साहेबांशी बोललो ना. ते म्हणले जातीनं प्रकरणात लक्ष घालतो, काय काळजी करू नका. नाही मामा मला ते मोहित यांना काही बरोबर वाटत नाहीये. म्हणजे आता राणाजींच्या समोर त्यांनी खोटच सांगितलं की त्यांना खबर मी दिली होती म्हणून. आणि आता पोलीस स्टेशनला गेलो तर म्हणाले राणाजी पळून गेलेत. असं म्हणले. पण ते जर असे म्हणले असतील तर राणा खरंच पळून गेला असेल ना. नाही म्हणजे या आधी बी राणा असं पळून गेलता नाही का. नाही नाही मला ना जरा वेगळीच शंका येते. म्हणजे मोहित आता राणाजींना पकडून डायरेक्ट त्यांचा एन्काउंटर करणार. राणाजी म्हणत होते ते खरं वाटायला लागलंय मला आता. नाही नाही अंजली. म्हणजे हे माहितीये का नाही लई नावाजलेला आणि प्रामाणिक अधिकारी आहे. म्हणजे तो कायद्याबाहेर जाऊन काही असं करल असं नाही वाटत. नाही मामा हो, माझ्या समोर खोटं बोलले ते. अहो आम्ही त्याची जा विचारायला गेलो तर मलाच धमकी दिली, तुझं एन्काउंटर करून टाकेन म्हटला. लय माज आला हो त्याला. तुला धमकी दिली? आणि अंजली वहिनीच मी काय बाय बोललो हो. मला खूप काळजी वाटते हो. हे बघ काही काळजी करू नकोस अंजली. राणाला काय होणार नाही ही माझी जबाबदारी आहे. अगं म्हणून तर मी साहेबांनी बोललो ना. आता मला काय वाटतं माहितीये मी पोलीस हेडक्वार्टरला बी फोन करतो. ठीक आहे बिंदास राहा. खरंच काही नाही ना होणार राणाजी. नाही काय होणार अंजली. मी वचन देतो तुला. म्हणजे जोवर राणा काही आगोपणा करणार नाही तोवर त्याच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही मी. हे बघ आता घरला जा आणि आराम कर. अंजलीला नीट घरला घेऊन जा. हो वहिनी. जोवर राणा काही आगोपणा करणार नाही तोवर मी त्याला काही होऊ देणार नाही. पण राणानं तर आधीच आगोपणा केलाय. माझा लाख मोलाचा माल जप्त करून टाकलाय. तो आता कसला वाचतोय. तो तर आता जाणार डबा. अजून पाहिजे का? मी काय म्हणलं होतं तुला, माझी माणसं तुला आणणार म्हणून. बोलणार आणा पोलीस स्टेशनला घेऊन चला. परेश पाटील सरबी निघाली सगळी. तुला चुकीचं केलंस म्हणते. मी निर्दोष आहे, निर्दोष सुटणारच. घाबरलास? घाबरलास? माझ्या कपाळावर लिहिलं होतस ना. आता बघ तुझी कशी वाट लावत होते. मला पोलीस स्टेशनला घेऊन चला. मामांना फोन लावा. कुठलं पोलीस स्टेशन? कोण मामा? हे बघा मला पोलीस स्टेशनला. काय रे सारखं पोलीस स्टेशन लावलंय. हा मेन माणसाला तुला भेटायचं आहे का नाही? आता जो काही निर्णय घ्यायचा ना ते बॉस आल्यावरच घेतील. बॉस युपी यांच्या सामील सोय. कोण आहे बॉस? तुला भेटायचंय बॉसला? भेटायचंय? टँग टडँग 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 टडँग. मामा
माहिती समजा काय सुरू आहे? तुझ्या कर्माची फळ. अरे सगळं सुखासुखी चालू असताना कशापायी माझ्या आडव्यात गेलास बाबा? तू असं मला दिवसा नाही पाहिजे होतस. नाही, लई नुकसान केलंस माझं, पण आता नाही. आता तुझी बारी. कसलं नुकसान? कसलं नुकसान? कसलं नुकसान? अरे तू माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस. माझी बहीण कोलमडून पडली. माझ्या भाचीला जेलात घातलास तू. तिच्यावर जो काही अन्याय केलास का नाही, त्याचा बदला मी घेणार आहे. आणि नंदिता वहिनीने जे केलं ते? चुप, एकदम चुप. इथं फक्त मी बोलणार. मला फक्त सूड उगवणं माहित आहे. नाही नुकसान केलंस तुझं पण मी. मामा अरे ए मामा, हे जे करताय का नाही, लय चुकीचं करताय. लय मागत पडेल. सोडणार नाही मी तुम्हाला. सोडणार नाहीस तू मला? सोडणार नाहीस? कोण कोणाला सोडणार नाही हे तुला कळच. निवृत्ती नाईक म्हणतात मला. भारी वाटेल. तुम्ही हाना हाना. अजून वराट. तू जेवढा वराडणार ना, तेवढा माझ्या बहिणीचा आणि नंदिताचा आत्मा थंड होणार आहे. पहिल्या दिवशी दगडफेक झाली, दुसऱ्या दिवशी लक्ष्मीला घाबरलं, आणि आता तर कोणीतरी घराच्या दारातून पैशाची बॅग ठेवल्या. या समजा मग कोण असतो? काय अंदाज नाही झाला. काय झालं? म्हणून म्हणलं होतं का नाही, या मग कोणतरी मोठा माणूस आहे म्हणून जो मला अडकवायलाय. हे बघ, काय काळजी करू नका. गोदका, हे घ्या, गोड गोड शिरा केलाय म्या, खावा. अव गोदका, काळजी करा, तब्येत तर नीट राहिली पाहिजे का नाही? सकाळ धरणं तुम्ही काय बी खाल्लं नाही. घ्या की घ्या. नाही, खा. मला नग. माझं राणा आल्याशिवाय मी काय बी खाणार नाही. आता राणादा येणार कवा, तुम्ही खाणार कवा? ते असं काळजी करून माणूस येणार आहे का? चंदे, अशा टाइमाला काही खाऊ वाटेल का ग? समधीच काय तुझ्यासारखी घट्ट मनाची नसते. मला कळतंय हो ताई साहेब, पर गोदाका बघा की काळजीनं लई झुरायल्यात बघा. तोंड कसं कडवट पडलं असेल म्हणून म्हणलं गोडगोड शिरा खावा. घ्या की गोदाका, खावा. अगं बाई, नग म्हणलं ना हो चंदे. ताई साहेब, पोलीस राहण्यातच कुठे घेऊन गेले असते नो? बहिणी तर जेलात गेल्यात, पण तिकडच गेल्यात कशावरनं? मोहिते लई वाईट आहे बाई. मोहिते सारखं म्हणायचं एन्काउंटर करतो, एन्काउंटर करतो. काळजी हो गोदाका, मला लई काळजी वाटाल्या बघा. होय. अंजली, गाठ पडला काय ग राणा? नाही, पोलीस म्हटले की ते पळून गेले. पळून गेला? देवच पावला म्हणायचा. नाही, पण गोदाक्का, मला ते खरं वाटत नाहीये. होय, राणादा जर पळून गेला असता तर मोहिते एवढा रिलॅक्स राहिला नसता. काहीतरी भानगड आहे.
अरे देवा, मग कुठे गेले असतील भाऊजी? तेच काही कळत नाही. मला तर लई भ्या वाटायला त्या मोहितेचं. सारखं आपलं एन्काउंटर करतोच म्हणायचं. काळजी करू नकोस ग चंदे. आणि एन्काउंटर झालं की पेपरात बातमी येतेच की, तेव्हा समजलंच. अहो नाही नाही, म्हणजे अशी काही बातमी येणार नाही. राणा तर कुठे गेला असतील? अंजली, कुठं गेला असेल ग माझा राणा? होय वहिनी, काहीतरी गोम आहे त्या मोहित्याची. आपण माहिती काढायला पाहिजे. मी त्या मामांना फोन करून बघते. तुझ्या बायकोचा फोन आहे अंजलीचा. तोंड बंद कर त्याचं. तोंड बंद कर पटकन. थांबा मामा एक मिनिट. त्या सोडण्याने सांग. बोला मामा. अरे हा उतरा मामा. हा अंजली बोल बेटा. हा मामा, मामा काय झालं, काही कळलं का? तुमच्या वरिष्ठांशी काही फोन झाला का? वय वय झालं. अगं अंजली, तो राणा आहे का नाही परत फरार झालाय बघ. अगं या राणाचं काय कळना झालंय बघ. हा अगं वरच्या लेवलची माणसं लई भडकल्यात बघ. हो मामा, मला हे खरं वाटत नाहीये हो. मी मोहित्यांच्या इथे गेले होते पोलीस स्टेशनला, तेव्हाही ते मला रिलॅक्स वाटले. हो काय? अगं नाही नाही अंजली, तो मोहिते का नाही लई प्रामाणिक अधिकारी आहे बघ. त्यांना सांगितलंय म्हणजे राणा नक्की फरार झाला असणार बघ. पण तू काही काळजी करू नकोस. म्हणजे तसं मी बी लक्ष ठेवून आहे. हा सापडल राणा. मामा हवंय सापडलेच पाहिजेत राणाजी. हवं तर मी समजावेन त्यांना, पण त्या आधीच काहीतरी चुकीचं व्हायला नको. नाही काय होणार नाही. हा काय होणार नाही बघ अंजली. तुझा या तुझ्या मामावर विश्वास आहे ना बघ. हा अगं काय झालं तरी राणा मला पोरासारखा आहे. मी त्याला काय बी होऊ देणार नाही बघ. हा बरं ठेवू का फोन आता? हो ठेवते. अंजली बाई, फोन ठेवल्यावर कोण ओरडते रे? तुझा आजा ओरडतो काय? काय रे? हा बायको संकट बोलायचं होतं. तुला चित्ता सोडणार नाही. उभं जाळून बघ तुला. अरे कशाला तोंडाच्या वाफा करायलोय आपण? हा इथंच बंद करून ठेवा आणि चला इथं. चला. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? गार गार वाटतंय. आता कसं वाटतंय? काय झालं रे? काय नाही, काल लय जोरात बांधून ठेवलं होतं, दुखा लागलं. तुला कोणी बांधून ठेवलं आणि का? साहेबांनी माझ्या विश्वासच नाही. त्यासनी वाटते मी राणाला खबरी देतो. अरे त्यांना त्या माझ्यावर पण विश्वास नाहीये. काय जाऊ देत, चल. बरं आपल्याला आज बरीच काम आहेत आणि घरात पार्टी आहे ना. पार्टी? हो, साहेबांचे मित्र येणार आहेत ना आज घरी. साहेब खुश आहेत वाटतात. बहुतेक बऱ्याच दिवसांनी घरात पार्टी होते ना आणि गेस्ट पण येणार आहेत. अरे आपल्याला खास बेत करायला सांगितलंय. चल ना लवकर उठ, चल लवकर चल. काय कारण आहे खुशीच? अरे तुला माहितीये मला कधी काही सांगतात का ते? खास बेत करा सांगितलंय, करायचा.
बर तू चल ना, आपल्याला भरपूर काम आहे ना. चल लवकर चल, ये. या 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 या. बघितला काय साहेबांचं सगळं एक नंबरच असते हो. आणि साहेबांची पार्टी तर एक नंबरच असते. या साहेब या बसा बसा. अरे बापरे, बघितलं काय हे, बघितलं काय मी काय म्हणलं होतं. बघितलं काय एक नंबरचा ब्रँड आहे साहेबांकडे. आयुष्यात आपण कधी पहिला नंबर सोडलेला नाही बघा. शाळा असू द्यात, कॉलेज असू द्यात, ट्रेनिंग सेंटर असू द्यात आणि आता सर्व्हिस मध्ये सुद्धा. साहेबांचं नादच करायला म्हणून तर आमचे खास झालेत ना मोहिते साहेब. काय हो. बरकत, आलो. बरं तुम्ही बसा, मी आलोच 2 मिनिटं. अरे ये ना. हा आलो. अरे काय करतोयस तू ते? हे घेऊन जा. ये इकडे ये. हे घे. अरे हे काय, हे ठेव ना इथे. हे घे. अरे काय चाललंय? ते ठेव, ते घेऊन जा. हा शब्बू बोल की. 2 दिन झाला घरीच नाही आहे तुम. कभी साय ना वैत जाम अडकलोय शब्बू मी. तुम फिक्र नको करो, तुम जल्दी छूट जाओगे उधर से. म्हणजे अभी तुम उधर अड़के हो राणा जी की वजह से ना. अभी राणा जी को पुलिस ने पकड़ा तो तुम छूटोगे ना. काय राणाला धरला? नाही राणाचं सापडणारच ना. ऐसा क्या करते जी, मेरे सामने तो पकड़ा माले में उधर. राणा कसं काय सापडला? मैंने तो खबर दी ना वो मोहिते साहब को. काय शब्बू तू सांगितलंस? शब्बू शब्बू तुझा मी आता जीवच घेतो बघ. तुम्हारी जान बचाने को मैंने उनको खबर किया और तुम मुझे मारो अभी. शब्बू नाही, तू लई चुकीची गोष्ट केलीस. तुला सोडणार नाही आता मी. अजिबात सोडणार नाही तुला. पागल है क्या तुम? रानादा ने अगर कुछ गलत नहीं किया है ना तो कोर्ट छोड़ देगी उनको. तुम अपना सोचो सिर्फ. शब्बू मी तुझ्यासारखा खाल्लेला ताटात चुकणारा माणूस नाही. तुझा आता जीवच घेतो बघ. तुझा माझा संबंध सुटला. शब्बू तू जर मला मळ्यात दिसलीस तर कोयत्याने तुझी बुरडीच चिपतो बघ. ठेव बघ. अजय अजय सुनो तो. राहू द्या. ऐक लय महत्वाचं काम आहे. बरकत, ए बरकत, कुठे करा म्हणलाय? आलो आलो. राहू द्या. अरे राणाला पोलिसांनी पकडला. इथली एकंदरी परिस्थिती मला लय डेंजर वाटायला बघ. काहीतरी गोंधळ नक्कीच आहे बघ. मी सगळी माहिती काढतो आणि तुला खबर करतो. तू तयार राहा काय. मी फोन करतो तुला. ठेव.